टॉपचं नाव आहे. हा आणि नाव असं नाही म्हणजे त्यांच्या एका एका मैदानात 5-5 गाड्या फायनलला असतात. तर उद्या त्यांचा बैल पळाल्याच्या नंतरच ते नाव आपण बोलू. बिनजोडचा शोक आमच्या इंजिननी 1 नंबरमध्ये केलेला आहे. असं पण नाही का मग 2 नंबरच्या 3 नंबरच्या गाड्या केल्या ना आपण मुलाखत दिली का आमची बैलाने हाऊस पूर्ण केली, असं नाही. बैलांनी 1 नंबरचा पण ठोकला ना लास्ट नंबरचा पण ठोकला. 1 नंबरमध्ये पण पळाला आणि गरीबाच्या पण बैलात आमचा बैल पळालेला आहे. तर आमच्या त्या बैलांनी बिनजोडची तर हाऊस पूर्ण केलेली आहे. जर त्यावेळेस जर आमचा म्हणजे घाटाचा शोक चालू असता ना 3 फेऱ्याचा, तर बैलांनी दाखवलं असता का बैल काय आहे इंजन गांधारीचा. आणि इंजनने असं तसं नाही सगळ्यांना भल्या भल्यानं पाणी पाजून ठेवलं. रिकवर होऊन आम्ही त्याला पेटवणार, पेटलेला तर आहे होतो, विजला कुठंच नव्हता. मागच्यापेक्षा 2 उड्या जास्तच पळणार उद्या, कारण की त्याला आहे घोड्याची सवय. घोड्याला पण आज वाढ पळतो. त्या दिवशीची व्हिडिओ तिकडे काढायचं म्हणजे जास्त ते कसं सोशल मीडियाला हे नाहीत. नाही तर घोड्यातला व्हिडिओ बघितला ना तुम्ही तर तुम्ही बोलतील काय बैल आहे. घोड्याला 1 नंबरच्या घोड्यामध्ये पण वाढ पळला तो बैल आपला. तर म्हणून ज्या दिवशी आम्हाला वाटेल ना आमचा बैल पळतोय 1 नंबरच्या रेंजला, तर त्या दिवशीच आम्ही लोकांचे बैल मागणार ना. जोपर्यंत आपला पळत नाही ना मग आपण बोलत आम्हाला बैल द्या, तर ते आमचे कामं नाही. आता आमचा पळणार आहे ना, तर मग आम्ही मागणार प्रत्येका हक्काने मागणार आणि आम्हाला देणार पण लोक बैल 1-1 नंबरची. कारण की आमचा पण बैल कमी नाही ना. इंजननी जो नाव केला महाराष्ट्र केसरी ना हिंद केसरी, लोकांची पिढ्या खपल्या. लोकांचे 40-40, 50-50 लाख गेले. मित्रांनो, पाहू शकता गांधारीचा डबल हिंद केसरी इंजन 1000 cc आणि हा बिट्टू. मित्रांनो, नक्कीच आपल्या चॅनल मार्फत भरपूर प्रेक्षकांची इच्छा आहे की मथुरमध्ये पळाला आधी बंदीचा काल होता तेव्हा इंजन आणि मथुर पळून विजयाचा गुलाल घेतलेला आहे. सो नक्कीच आपण त्याची मुलाखत 100% घेऊ. तोपर्यंत आज मोठी अपडेट आहे, बिट्टूचं नियोजन काय ते जाणून घेऊया आपण. मित्रांनो, सध्या बिट्टू खूप नाव करतोय, जाईल त्या मैदानात गुलाल घेतो आणि त्याच्या पळाच्या जोरावरती त्यांनी चांगल्या शर्यती केल्या. आणि उद्या आहे 26 जानेवारी आणि दादानी मागच्या बाईटमध्ये बोलल्याप्रमाणे बिट्टूचं नियोजन होणार, चांगलंच मोठं नियोजन होणार. आणि नक्कीच आपण खास आलो आहे त्याच्यासाठी 26 जानेवारीचं काय नियोजन, मोठं नियोजन आहे आणि कुठलं मुंबईचाच बैल आहे का घाटावरचा बैल बिट्टूच्या पायऱ्यामध्ये पळणार आहे, दादाकडनं जाणून घेऊया. दादा बोला ना, उद्याचं 26 जानेवारीचं नियोजन कसं काय असणार आहे? उद्याचं नियोजन तर चांगलंच आखलं आहे आम्ही. म्हणजे कसं जसं आम्ही बोललो तशी आम्ही म्हणजे बोलल्याला आम्ही शब्दाला आता जागणार आहे. तसं म्हणजे आमचं नियोजन पण तसं आहे, चांगलं नियोजन आहे. आमचे म्हणजे चांगले मित्र आहेत बैलगाडी क्षेत्रातले, टॉपचं नाव आहे. हां, आणि नाव असं नाही म्हणजे त्यांच्या एका एका मैदानात 5-5 गाड्या फायनलला असतात. तर उद्या त्यांचा बैल पळाल्याच्या नंतरच ते नाव आपण बोलू. संध्याकाळी गुलाल जर नशिबाने लागणारच, नियोजन तसं आहे. तर उद्या आपण परत बाईट देऊ स्वतः. मी तुम्हाला कॉल करेल, तुम्ही या तेव्हा मस्त बाईट देऊ तुम्हाला, तेव्हाच तुम्हाला त्या माणसाचं नाव सांगू. नक्कीच म्हणजे प्रेक्षणीय लढत उद्या आपल्याला पाहायला भेटणार आहे. दादा, बऱ्याच जणांना बिट्टू आहे ना माहिती नाही. बिट्टू मोस्टली भिवंडीच्या मैदानात पळत असतो, पण बोनोली बोला किंवा किरकाली बोला असे ठराविक जर मैदान असेल तेव्हाच दिसतो, जसं उद्या 26 जानेवारीचं मैदान. कारण का असं? कारण काय माहिती आहे का, आपल्याला शोक करायचा आहे तो बिनजोडचा शोक आमच्या इंजिननी 1 नंबरमध्ये केलेला आहे. असं पण नाही का मग 2 नंबरच्या 3 नंबरच्या गाड्या केल्या ना आपण मुलाखत दिली का आमची बैलाने हाऊस पूर्ण केली, असं नाही. बैलांनी 1 नंबरचा पण ठोकला ना लास्ट नंबरचा पण ठोकला ना. 1 नंबरमध्ये पण पळाला आणि गरीबाच्या पण बैलात आमचा बैल पळालेला आहे. तर आमच्या त्या बैलांनी बिनजोडची तर हाऊस पूर्ण केलेली आहे. जर त्यावेळेस जर आमचा म्हणजे घाटाचा शोक चालू असता ना 3 फेऱ्याचा, तर बैलांनी दाखवलं असता का बैल काय आहे इंजन गांधारीचा. आणि इंजनने असं तसं नाही सगळ्यांना भल्या भल्यानं पाणी पाजून ठेवलं असता. नक्कीच दादा, इंजनची म्हणजे तेव्हा चर्चा होती, बंदीचा काल होता आणि मथुर सोबत सुद्धा इंजन पळाला होता, म्हणून लोकांच्या तो लक्षात आहे इंजिन बैल. आणि आता पण लोकांना ना दादा माझी कोणती बाईट पडली ना, तर एक आहे मुलगा तो नेहमी बोलत असतो, दादा जाणं इंजिनची मुलाखत घेणं. तर तुमच्या मार्फत तुम्ही मालकत, आता तुम्ही सांगा तुमच्या मार्फत की कधी इंजिनची मुलाखत आपल्याला देऊ ना मुलाखत. विषय कसा आहे माहिती आहे का, बैल थोडा आजारी होता त्याच्यामुळे आपण मानत नाही काही गोष्टी, म्हणून आपण कॅमेरा समोर पण नाही आणत नाही, अड्ड्यात पण जास्त बैल काढत नाही. त्याचा कसं आहे तो होईल, रिकवर होईल.
तो रिकवर होऊन आम्ही त्याला पेटवणार. पेटलेला तर आहे होतो, विजला कुठंच नव्हता, पण आम्ही त्याला आणणार मैदानात परत त्याच दममध्ये. आता कोरेगावला मागच्या वर्षी गट काढलेला, तर आता त्याला सेमी काढायला लावणार आहे आम्ही पुढच्या मैदानात. तर मग तेव्हाच तुम्हाला म्हणजे बाईट काय तुम्हाला आम्ही घेऊन जाऊ इथून तुमच्या बाईटसाठी. सो नक्कीच दादा, तुझी इच्छा पूर्ण होईल. आपल्या चॅनल मार्फतच इंजिन बैलाची मुलाखत येईल आणि 100% येईल. आणि बिट्टूचा आता 26 जानेवारीचं कसं काय तुम्ही तयारी केली त्याला? तयारी काय नाही, आमचा म्हणजे मास्टर माइंड आहे नाशिकचा, खंडू लोणारे. तर त्याच्याकडं होता बैल, मामा आहे आमचा. तर तिकडं मस्त घोड्यात ट्रेनिंग आली आता बैलाला. बैल आता मागच्यापेक्षा 2 उड्या जास्तच पळणार उद्या, कारण की त्याला आहे घोड्याची सवय. घोड्याला पण आज वाढ पळतो. त्या दिवशीची व्हिडिओ तिकडं काढायचं म्हणजे जास्त ते कसं सोशल मीडियाला हे नाही येत. नाही तर घोड्यातला व्हिडिओ बघितला ना तुम्ही, तर तुम्ही बोलतील काय बैल आहे, घोड्याला 1 नंबरच्या घोड्यामध्ये पण वाढ पाला तो बैल आपला. तर म्हणून आता कसा 15 दिवस घोड्यात आणकलला. आता उद्या मुंबई झाली का तिथून पुढं 15 दिवस घाटावर राहणार आम्ही. नक्कीच उद्या बिट्टूचा पळ सर्वांना दिसेल आणि बिट्टूच्या पैरामध्ये पण म्हणजे नामांकित बैल आहे ते आपल्याला उद्याच पाहायला भेटणार आहे. कधी त्या दोघांचा फेरा वगैरे काय काढलेला का डायरेक्ट आज उद्याच उतरणार आहे, उद्याच बघायला मी ऐका ना, मी मागच्या मुलाखतीत काय बोललेलो तुमच्या किंवा ना MM वायलेच्या मुलाखतीत बोललेलो का आमचे असे रिलेशन आहेत ना, ज्या दिवशी आम्हाला वाटेल ना आमचा बैल पळतोय 1 नंबरच्या रेंजला, तर त्या दिवशीच आम्ही लोकांचे बैल मागणार ना. जोपर्यंत आपला पळत नाही ना, मग आपण बोलत आम्हाला बैल द्या, तर ते आमचे कामं नाही. आता आमचा पळणार आहे ना, तर मग आम्ही मागणार, प्रत्येका हक्काने मागणार आणि आम्हाला देणार पण लोक बैल 1-1 नंबरची, कारण की आमचा पण बैल कमी नाही ना. उद्या किती विश्वास आहे आपल्या बिट्टूवरती? आणि विश्वास त्याचा तर आमचा इंजन आज 100% बिट्टू 200%. अरे वा, म्हणजे विश्वास आहे ना. आपल्या दावणीला आपण खायला बियायला घालतो, तर त्यांच्या विश्वास नाही ठेवायचा तर काय लोकांच्या बैलांना ठेवणार. दादा बघा, तुमच्या इंजिनच्या वरती विश्वास आणि याच्यावर 200 पट विश्वास. हा विश्वास का आणि कशामुळे? का म्हणजे बघा, इंजननी जो नाव केला महाराष्ट्र केसरी ना हिंद केसरी, लोकांची पिढ्या खपल्या, लोकांचे 40-40, 50-50 लाख गेले. आता तरी लोकांचे 50 लाखाचा बैल घेऊन होतोय, गुलालात पात्र आहे. पण त्यावेळेस आहे ना, म्हणजे किंमत आपण तर बैलाची कधी केली पण नाही कुठल्या. तर आमच्या म्हणजे याच्या अपेक्षानुसार आम्हाला बैल भेटलेला. आणि त्यांनी म्हणजे आम्हाला म्हणजे माहीत पण नाही हिंद केसरी ना महाराष्ट्र केसरी काय आहेत ते. बक्षिसं पण आज आमच्या घरात नाही, बक्षिसं पण लोकांकडे आहेत आमचे. ते म्हणजे आम्हाला माहीतच नाही हिंद केसरी काय ना महाराष्ट्र केसरी काय. त्या मैदानात आम्ही झालेलो ना, ते अख्ख्या म्हणजे तुम्हाला काय सांगतो, अख्ख्या 5-10 गावांमध्ये आहे ना आमचंच बैल हिंद केसरी आहे. दादा बघा, भरपूर जणांची इच्छा असते की आपल्या पैऱ्यामध्ये किंवा फेऱ्यामध्ये मथुर असावा. आता तुमचं तर संबंध चांगले आहे, कारण इंजिन आणि मथुर एकत्र पळालेलं आहे. आणि उद्या तर सगळ्यांना समजेल की बिट्टू काय चीज आहे. मग तेव्हा शुभम दादा असो की राहुल दादाच्या पण नजरेत येईल, कारण का त्यांना सुद्धा माहिती आहे की इंजिन काय चीज होती, त्यांच्या दावणीतला बैल काय होता. आणि आज त्यांच्या दावणीतला बैल बिट्टू आहे. मग त्यांना जर वाटलं, त्यांना पण वाटलं हा बाबा त्या पापतीचा बैल आहे, तर कधी बोलणं होईल का मथुर आणि बिट्टू? कसं आहे माहिती आहे का, हे बघा आपल्याला अजून मी तुम्हाला काय बोललो, ज्या दिवशी आपल्याला भरोसा होईल ना का मी आज मुंबईची 2 नंबरची जरी म्हणजे 1 नंबरला पळालेली गाडी ती जरी मारील ना, तर मी हक्काने शब्द टाकू शकतो कुठं पण आम्ही का शेठ आम्हाला बैल पाहिजे, दादा आम्हाला बैल पाहिजे. तर त्यावेळेस त्या शब्दाला जागणारी माणसं आहेत. आम्ही लोकांसाठी केलेले, लोक पण आमच्यासाठी करणार आहेत. पण कसं आहे माहिती आहे का, आज बच्चा आहे, आज 2 दात आहे, आज ते 4मध्ये गेलं तुम्हाला दिसलच ना, अजून आहे ना त्याचं वय आहे, तो थोडी म्हातारा झालाय, पळणार ना बैल. आज मथुरमध्ये नाही पळाला तर राहुलदादाचे बैल काय एक नाही, राहुलदादाच्या खरेदीत होत राहणार आहे. त्यांच्या भरपूर बैलांमध्ये बैल दिसेल आपला. त्याच्याच दावणीतला सर्जा सुद्धा मस्त पळतोय. सर्जाने ही गाडी पण खांदे की नाही तर गटाला कधीच ही गाडी पळाली असते आमची. अच्छा, मग दादा काय बोलाल, आता घाटावरून नंदी आलाय त्याच्या पैऱ्यामध्ये, मग इथून घाटावरती हा 3 फेऱ्याला जाणार आहे का बिट्टू? 3 फेऱ्याला जाणार आहे. विषय काय चालू आहे, मैदानावरचे बंद झाले दुसऱ्याचे. तर आता आम्ही वैतागून शेवटी डायरेक्ट ओपनला पळायला जाणार. 15-20 दिवस जाऊन मजा करणार तिकडं. हा रोज येतो, गुलालाचा काही घेणं देणं नाही, पण त्याच्या हौशेसाठी आम्ही जाणार. तो पळतो ना 3 फेऱ्याला तर आम्ही जाणार. 15 ते 20 दिवस जायची तयारी आहे आमची. सो चला दादा, जास्त वेळ घेत नाही आणि उद्या नक्कीच आपल्याला देसाई सावडी मैदानात जो हिंद केसरी मैदान म्हणतात, जसा डबल हिंद केसरी आपला झालेला आहे इंजिन, हा हिंद केसरीच्या मैदानात 100% गुलाल गेला असं मला तरी वाटतंय.
काय बोलाल तुम्ही त्या मैदानाबद्दल, सावली मैदानाबद्दल? सावली मैदान म्हणजे मानाचं मैदान आहे. तर त्या मैदानाची बरोबरी कुठलाच मुंबईचा बिनजोडचा मैदान करू शकत नाही. तो म्हणजे ऐतिहासिक आणि परंपरेचा मैदान येतो. तर तिथे काळबोट पण लागत नाही आणि नियमाने शर्यती होत राहतात आणि अशा इथून पुढे होत राहणार आहेत. पण कसा सगळ्यांचा प्रेम आहे. उद्या घाटावरून, नाशिकवरून, साताऱ्यावरून म्हणजे सगळीकडून म्हणजे अख्खा महाराष्ट्र तिथं जमणार आहे उद्या. तर आपल्याला आनंद आहे. आपल्या म्हणजे देसाई गावाचं नाव आहे आणि होतंय असं. चला शुभेच्छा दादा तुम्हाला उद्यासाठी आणि भेटू आपण उद्या मैदानात. धन्यवाद. धन्यवाद.